नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, किचन ही अशी जागा आहे ना की जिथे आपल्या बायकांचा बराचसा वेळ म्हणण्यापेक्षा पूर्ण दिवस आपला जवळपास किचनमध्येच जात असतो. तर आजच्या एक किचन क्लिनिंग रुटीन जे माझं असतं, नाईट टाईम किचन क्लिनिंग रुटीन, ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. माझ्या प्लॅटफॉर्मवर तशी जागा थोडीफार कमीच आहे, त्याच्यामुळे मी काय केलं ना, जास्तीच्या वस्तू मी इथे कधीच ठेवत नाही. त्याच्यामुळे मला क्लिनिंग करताना बऱ्याचशा गोष्टी सोप्या जातात. तर इथे मी सगळ्या गोष्टी ज्या प्लॅटफॉर्मवर आहेत त्या सगळ्या मी खाली ठेवून घेते, कारण तुम्ही बघू शकता जरी त्या मी साईडला ठेवलं तरी माझ्या प्लॅटफॉर्मवर तेवढी अशी जागा नाही. आज मी तुमच्याबरोबर मी कुठलं लिक्विड वापरते किंवा जे मी DIY लिक्विड बनवते ते कशा पद्धतीने बनवते ते आज शेअर करणार आहे. इथे बघू शकता मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे, म्हणजे 1 ग्लासापेक्षा वरती थोडंसं कमी आहे. त्याच्यामध्ये ही 1 छोटी वाटी मी व्हिनेगर घातलेलं आहे आणि 1 पाव छोटी वाटी मी आपलं जे विम बारचं लिक्विड आहे ते घातलेलं आहे. याच्यामध्ये हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मग आपण या बॉटलमध्ये भरून घ्यायचं. तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी असेल तेवढी क्वांटिटी टाका. आता मी काय करणार आहे, हे सगळं मिक्स करून घेऊन या बॉटलमध्ये भरून घेणार आहे. म्हणजे माझ्यासाठी हे लिक्विड खूप होतं आठवड्याभरासाठी. एवढं लिक्विड मला आठवड्याभरासाठी इझिली पुरतं. तुम्ही ते स्प्रे बॉटलमध्ये वापरल्यामुळे, म्हणजे स्प्रे बॉटलमध्ये आपण जे ओततो आणि मग स्प्रे करून वापरल्यामुळे हे लिक्विड कमी प्रमाणात वापरलं जातं आणि जास्ती दिवस आपल्या यूजमध्ये येतं. जर आपण ते असंच वापरायला गेलो ना तर एका ठिकाणी जास्त पडतं, एका ठिकाणी कमी पडतं आणि लिक्विड मग खूप जास्त असं यूज केलं जातं. तर अगदी थोडंसं हे एक लिक्विड जरी तुम्ही स्प्रे केलं ना तरी याचा वास व्हिनेगरमुळे खूप सुंदर येतो. आणि त्याच्याबरोबर आपण विम बारचं लिक्विड आहे तर त्याला जो लिंबाचा वास असतो तो तर छान येतो. पण व्हिनेगरमुळे जे कॉक्रोचेस वगैरे येतात किंवा मुंग्या येतात किचनमध्ये, एखाद्या वेळेस आपलं पुसणं राहून गेलं किंवा एखाद्या वेळेस असे कोपरे जिथे असतात तिथे झुरळं वगैरे ओलाव्याने होण्याचे चान्सेस असतात, तर ते याच्यामुळे होत नाही. इथे मी किचन क्लिनिंग म्हणजे जेव्हा करताना वापरते तर मी कुठलाही पेपर किंवा कपडा वापरत नाही. मी हे टिश्यू नॅपकिन यूज करते. हे रियुजेबल टिश्यू नॅपकिन आहेत. हे ऑनलाईनमध्ये किंवा ऑफलाईनमध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल आहे. याचा एक रोल तुम्हाला जर तुम्ही ऑफलाईनमध्ये जाऊन घेतला तर 110-120 रुपयाला मिळेल. फक्त जरा ऑनलाईन परचेस करायला गेला तर थोडेसे हे महाग आहेत, म्हणजे आपल्याला 160 रुपयापर्यंत हे मिळतात. पण हे तुम्ही इझिली रियुजेबल करू शकता. तर अशा पद्धतीनेच मी क्लिनिंग करते. मी ओट्यावर अगदी एकसाथ पाणी वगैरे ओतून मग ते क्लीन करत नाही, कारण बऱ्याच वेळा जाळ्या वगैरे गंजण्याचे चान्सेस असतात किंवा आपल्याकडनं बर्नरमध्ये पाणी जातं. त्याच्यामुळे मी थोडीशी काळजी अशी घेते. असं नाही आहे की मी ओट्यावर पाणी ओतत नाही, ओतते, पण जवळपास महिन्याभरातून एकदा ओतते किंवा मग 3 आठवड्यातून एकदा ओतते. पण बाकीची ही जी रोजची क्लिनिंग जर तुम्ही अशी एवढी व्यवस्थित जर ठेवली तर तुम्हाला तशी क्लिनिंग करायची गरजच पडणार नाही. आता ज्या काही प्लॅटफॉर्मवरच्या छोट्या मोठ्या वस्तू आहेत, म्हणजे जसं तेलाची बॉटल आहेत, माझ्याकडे 3 प्लांट आहेत, त्याचबरोबर छोटं माझं डिजिटल वॉच आहे, त्याचबरोबर तेलाची बॉटल आहे, त्याच्यानंतर एक माझ्याकडे सिरॅमिकचा जार आहे जो किचन प्लॅटफॉर्मच्या लेफ्ट हँड साईडलाच माझ्याकडे समोर ठेवलेला असतो. तर त्या सगळ्या गोष्टींवर पण आपण एक हात मारून घ्यायचं, म्हणजे त्याच्यावर पण आपण जेव्हा फोडणी करत असतो तर तेल वगैरे सगळीकडे उडतच असतं. आणि तसं पण बघायला गेलं तर एक दिवस आड माझी जी आपली प्लांटची बॉटल आहे ती वॉश केलीच जाते, कारण त्याच्यातलं पाणी मी एक दिवस आड करून चेंज करते. मी रोज झाडांचं पाणी चेंज करत नाही, त्याच्यामुळे ते देखील तसं पण क्लीन होतंच, पण रोज हात मी त्याच्यावर मारते. तर हे सगळं झाल्यानंतर आता आपल्याला करायचे बाकीचे कामं. म्हणजे मी काय करते, जेवणाची भांडी आहेत ना माझी, आत्ता मी लगेच घासत नाही. मी बाकीची सगळी कामं आवरून घेते आणि मग मी माझी जेवणाची भांडी घासते. आता कुठली कामं असतात तर रोजचं ताजं पाणी भरावं लागतं, तर मी काय करते ते रोज रात्री भरून ठेवते. ज्या दिवशी कुठला सणवार असेल किंवा ज्या दिवशी मला उपवासाचं जेवण असेल किंवा ज्या दिवशी अजून असं काही असेल त्या दिवशी मी फक्त भांडी धुवून ठेवते आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर आंघोळ वगैरे केल्यानंतर मी ताजं पाणी भरते. पण जेव्हा सकाळची घाईची गडबड असते, म्हणजे ऑफिसला जायचं असतं, तेव्हा मी या बाटल्या रात्रीच क्लीन करते. जे माझ्याकडे हंडा आहे, कळशी आहे, त्याचबरोबर एक छोटं पातेलं आहे माझ्याकडे की ज्याच्यामध्ये मी पाणी देखील भरून ठेवते. तर ते सगळे घासून घेते आणि मी आत्ता रात्रीच मी ते भरून ठेवते, म्हणजे सकाळी जेव्हा मला ऑफिसला जायचं असतं तेव्हा घाई गडबड होत नाही. आणि कसं असतं, दिवसभर आम्ही दोघेही घरात नसल्यामुळे मग पाणी कोण भरणार किंवा पाणी जाईल, तसं आमच्याकडे पाणी जाण्याचं टेन्शन नसतं. आमच्याकडे 24 तास पाणी असल्यामुळे पाण्याचा काही प्रॉब्लेम नसतो. तरी पण पाण्याचा साठा आपल्याकडे असलाच पाहिजे.
एंड टायमिंगला कधी पाणी आलं नाही किंवा कधी काही प्रॉब्लेम झाला तर असं होऊ नये म्हणून रात्रीच या सगळ्या गोष्टी करून ठेवल्या की सकाळी थोडंसं काम हलकं होतं आणि मग सकाळी वेळ जात नाही। या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये थोडासा विचारपूर्वक आपण जर कामं केली तर आपल्यालाच या सगळ्या गोष्टींची मदत होत असते। किचनमध्ये काम करताना आपल्यालाच आपला बराचसा वेळ जात असतो, त्याच्यामुळे तुम्ही त्या गोष्टी कशा पद्धतीने मॅनेज करता किंवा क्लिनिंग करताना कुठल्या गोष्टींचा लक्ष देऊन तुम्ही विचार करून करता, या गोष्टी तुम्हीच त्याचा थोडाफार विचार करून त्या गोष्टी आखून घेतल्या पाहिजेत, म्हणजे तुम्हाला काम करताना अगदी इझी असं जाईल। तर आता इथे माझी भांडी धुवून झालीत आणि त्याच्यानंतर आता ही भांडी मी थोडीशी साईडला करून ठेवणार आणि मग जी माझ्या गॅसवरच्या ज्या जाळ्या आहेत त्या मी क्लीन करून घेणार आहे। माझ्याकडे ज्या आतमधल्या स्टीलच्या जाळ्या असतात त्या निघत नाहीत, त्या रिमूवेबल नाही आहेत, त्या ऑलरेडी तिथे फिक्स आहेत, त्याच्यामुळे ज्या वरच्या जाळ्या येतात त्याच मी घासून घेते। या देखील जाळ्या मी अगदी अशा रोज अगदी घासत नाही, कारण त्या स्टीलच्या त्यांना थोडंसं जंग वगैरे लागतो, त्याच्यामुळे गंज लागल्यामुळे मी त्या रोज अशा घासल्या जात नाही, त्या फक्त मी वॉश करून घेते आणि मग मी त्या धुवून घेते। इथे आता आपण पाणी भरून घेतलंय, ज्याच्या गोष्टी जिथून आपण उचललेल्या आहेत त्या गोष्टी आता तिथे ठेवून घेऊ। पाण्याचा हंडा आहे, कळशी आहे, त्याच्यानंतर इकडचा आपला छोटा जो जार आहे तो ठेवून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर एका साईडला आपल्याकडे 2 पाण्याच्या बॉटल आहेत, पहिली एकच होती पण आता आपण अजून एक बॉटल वापरायला काढली, त्याच्यामुळे त्या देखील 2 पाण्याच्या बॉटल इथे तयार करून ठेवायचे। त्याच्या खाली ही बॉटल थोडीशी मोठी असल्यामुळे मग मी खाली त्याला बेसला म्हणून प्लेट ठेवते। गॅसवरच्या जाळ्या म्हणा त्या देखील बऱ्यापैकी सुकल्या आहेत तर त्या देखील ठेवून घेते। त्याचबरोबर किचन ओट्यावर जे आपल्याला नेहमी यूज होतं लायटर म्हणा, त्याचबरोबर आपली पक्कड म्हणा, या सगळ्या गोष्टी मी पुसून घेते। पक्कड तर ॲक्च्युली मी तेव्हाच धुवून घेते, म्हणजे ती वेगळी क्लीन करण्याची गरज नसते, पण तरी पण संध्याकाळी जेव्हा रात्री झोपतो तेव्हा मी तिथे ती वॉश करून किंवा क्लीन करून किंवा पुसूनही घेते। आता किचन ओट्यावरचं जे काही पाणी जे एक्सेस पाणी असेल, कारण आता आपण हंडा कशी धुतलेलं तेव्हाचं जे काही पाणी होतं ते मी वायपरने क्लीन करून घेते आणि दुपारची म्हणण्यापेक्षा संध्याकाळची जी काही थोडीफार भांडी होती, म्हणजे चहाची वगैरे जी काही भांडी होती ती मी आता सगळी सुकली आहेत ती देखील, कारण मी मगाशी ती लावून घेतली नव्हती तर ती आता मी सर्वात आधी लावून घेणार आहे। कारण रॅक आपल्याला खाली करून घ्यायचा, कारण आपल्याला आता आपली भांडी घासून घ्यायची जेवणानंतरची, त्याच्यामुळे ही सगळी भांडी मी आता काढून घेते आणि ती घासून घेणार आहे। तर ॲक्च्युली भांड्यांचं काय होलंय की सचिनला यायला कामावरनं उशीर होतो, माझ्यापेक्षा कधीतरी तो लेट आल्यामुळे त्याची भांडी पण मला वेगळी घासायची असतात, पण त्याच्या भांड्यांचं मला टेन्शन नसतं, कारण ऑलरेडी त्याने थोडीफार भांडी क्लीन करून आणलेली असतात, म्हणजे खूप त्या भांड्यांना खूप उग्र असा स्मेल येत नाही। तर ही आमच्याकडे सवय आम्हाला दोघांनाही आहे, जेव्हा पण आम्ही ऑफिसमधनं निघतो किंवा ऑफिसमध्ये लंच झाल्यानंतर आम्ही ते थोडंसं तिथूनच टिश्यू पेपरने किंवा थोडीशी पाण्याने धुवून घेतो, म्हणजे येईपर्यंत त्याला खूप असा डब्बा खोलल्यावरनं उग्र असा स्मेल येत नाही। तर 2 लॉटमध्ये म्हणजे थोडी भांडी मी घासते आणि सचिनचा टिफिन काचेचा असल्यामुळे मी इथे साईडलाच भांडी वेगळी घासून घेते आणि त्याची भांडी तुम्ही बघू शकता अगदी काही जास्त अशी खराब झालेली नसतात, ती क्लीन करून ठेवल्यामुळे अगदी जास्त असा वेळ लागत नाही घासायला, कारण मग बऱ्याच वेळा जेव्हा आपण तशीच भांडी घेऊन येतो ऑफिसमधनं तर तेव्हा त्याच्या स्मेलनेच आपल्याला ते नकोसं असं होऊन जातं आणि मग किचनमध्ये काम करायला थोडासा कंटाळा येतो। तर आपण जेव्हा स्वतः असू किंवा आपण टिफिन वापरत असू तर आपण ही थोडीशी सवय येतानाच म्हणजे ऑफिसमध्ये येतानाच आपल्याला ही लावून घेतली तर बरी पडते। हे बघा इथे टिश्यू पेपर जे नॅपकिन जे आहेत ते अगदी वॉश करायला इझी आहेत आणि ड्राय व्हायला देखील अगदी इझी आहेत। तर ते आपली भांडी घासून घेतल्यानंतर सर्वात आधी हे काम करून घेतलं, म्हणजे हे जे टिश्यू नॅपकिन आहेत ते मी धुवून घेतले, कारण आता माझं क्लिनिंगचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे। त्याच्यामधला माझ्याकडे एक नॅपकिन जो आहे तो मी साईडला ठेवून दिलाय, अजून माझा एक वेगळा नॅपकिन आहे, कारण हे 2-3 छोटे नॅपकिन मी पहिलेच काढून ठेवते आणि प्रत्येक ठिकाणी मी वेगवेगळे वापरते। जो मी किचन क्लिनिंगला वापरलाय तोच मी बाकीच्या गोष्टीला, म्हणजे आपण बॉटल क्लीन वगैरे करायला जो वापरला तो नाही आहे, इकडे पण मी किचनमध्ये काही गोष्टींसाठी वापरणार आहे, तिथे पण मी नॅपकिन वेगळा यूज केलेला आहे। आता आपल्याला किचनचा जो मी डब्बा वापरते, जो डस्टबिन वापरते तो वॉश करून घेणार आहे। त्याच्यामध्ये जो डब्बा असतो, जो ओला कचरा असतो तो आम्ही रात्रीच आमच्या बिल्डिंगच्या खाली जो डब्बा आहे तिथे आम्ही नेऊन ठेवतो, कारण सकाळी ऑफिसला असल्यामुळे तो घरात राहून मग वास येऊ नये म्हणून आम्ही तो रात्रीच तिथे खाली नेऊन ठेवून देतो। आणि आता मी तो डब्बा क्लीन करून घेतो। हा डब्बा क्लीन करून घेते म्हणजे याच्यामध्ये खूप अगदी काही असा कचरा किंवा 2-2 दिवसाचा कचरा किंवा ओला कचरा असा खूप असा नसतो। याच्यामध्ये तुम्ही
म्हणाल तर सकाळी मी ऑफिसला जेव्हा जाताना डब्बा बनवते त्याचा जो काही वेस्ट असतो, त्याचा जो काही कचरा असतो तो, आणि ऑफिसमधनं आल्यानंतर आणि जेवण बनवताना जो काही कचरा असतो म्हणजे कांद्याची सालं, बटाट्याची सालं, भाजीची सालं आणि जो काही असतो तोच याच्यामध्ये टाकला जातो. अगदी याच्यामध्ये खूप असा काही साठवलेला कचरा नसतो. तर अशा पद्धतीने तो मी आता छान असा डब्बा धुवून घेते आणि बाजूला साईडला वाळवून घेते. आणि त्याचबरोबर आता आपण काय करणार आहोत की बेसिन क्लीन करणं देखील खूप गरजेचं आहे, कारण ही जी जाळी आहे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा सगळं अडकलेलं असतं आणि ते क्लीन करणं देखील खूप गरजेचं आहे. आपण बेसिनमध्ये हात मारायला कधी कधी विसरतो. बेसिनमध्ये हात मारला तर जाळीला किंवा आतमध्ये जे सिंक असतं त्याला हात मारायला विसरतो, पण त्याला पण हात मारणं विसरायचं नाही, कारण त्याच्या ओलाव्याने किंवा त्याच्या वासाने देखील तिथे देखील कीटक येण्याचे चान्सेस असतात. तर तसं होऊ नये म्हणून ते देखील क्लीन करून घेते. आता हँड वॉश करून घेते आणि थोडीशी बाकीची कामं करून घेते. डिशवॉश आणि जे हँडवॉश आहे त्याच्यासाठी मी अशा ग्लास कंटेनरचाच वापर करते. हे दोन्ही कंटेनर आयकियामधनं घेतलेले आहेत आणि दिसायला अगदी छान सुंदर असे दिसतात. आणि मेन म्हणजे ना, जेव्हा कधी हे लिक्विड संपायला येतं तर माझ्या अगदी डोळ्यासमोर असतं, म्हणून मग मी हे घेतलं. याच्या आधी मी डीमार्टचे कंटेनर वापरत होती आणि ते खूप मोठे होते, त्याच्यामध्ये मला खूप भरून ठेवावं लागायचं होतं लिक्विड. म्हणजे जरी अर्धी बॉटल जरी म्हटलं ना भरून ठेवायचं तरी खूप भरून ठेवायला लागायचं लिक्विड. आणि मी याच्यामध्ये ना थोडं थोडं लिक्विडच भरून ठेवते आणि हे मग मला एक आठवडा 15 दिवसाला होऊन जातं. खूप अगदी जास्त लिक्विड जरी राहिलं ना तरी मग त्याला ना जास्त दिवसानंतर वास यायला होतो. आणि कसं होतं कधी कधी लिक्विड असताना खाली बसतं आणि त्याच्या मग खराब झाल्यानंतर खाली बसतं आणि त्याच्या आतमधलं जे लिक्विड असतं, वॉटर असतं, ते वरती येऊन बसतं. तर तसं होऊ नये म्हणून मग मी थोडं थोडं काढून ठेवते आणि पटकन दिसावं म्हणून मग हे ग्लास कंटेनर वापरते. तर इथे जे वेगवेगळे काते मी वापरते ते मी इथे साईडला म्हणजे पिळून छानपैकी धुवून स्वच्छ करून ठेवून दिलेले आहेत. आता मी हात धुवून घेते आणि इकडे माझ्या एका साईडचं जे दुसऱ्या साईडचं काम आहे ते करून घेते, कारण किचनमध्ये पण अजून काम बऱ्यापैकी बाकी आहे. थोडीफार सकाळची प्रिपरेशन असते. किचनचे टॉवेलचे आपण आता रात्री काढून घेतलेले ते परत ठेवून घ्यायचे, म्हणजे दोन्हीकडचे मी आताच ठेवून घेते. ज्या दिवशी गडबड असते त्याच दिवशी मी मात्र सकाळचे लावते. सकाळसाठीचे थोडेसे बदाम मी भिजत घालून ठेवते. तर इथे बघू शकता मी 8 बदाम भिजत घालते, मोजूनच 8 आहेत. सचिनला 4, मला 4 असे 4 असे 8 बदाम मी पाण्यात भिजत घालून ठेवते. इथे जे बाजूला 2 कंटेनर आहेत, जसं मी रात्री म्हणते की मी रात्री काही ना काहीतरी तरी बाहेर ठेवते, अगदीच किचन प्लॅटफॉर्मवर काहीच ठेवत नाही असं नाही करत. थोडंसं का काही ना होईना आपण ठेवावंच, कारण संध्याकाळी रात्री हा लक्ष्मीचा वास आपल्या घरात असतोच असतो. तर इथे हे जे कंटेनर होते ग्लास कंटेनर ते बऱ्यापैकी ड्राय झालेत आणि हा मॅट मी आता इथे ड्राय व्हायला बाजूला सुकत घालण्यासाठी ठेवून देते. आणि कंटेनर सुकले असले ना तरी त्याचे थोडेसे जे आपले झाकण असतात ना ते थोडेसे ओला असतातच असतात, त्याच्यामुळे ते मी आता खाली ठेवून घेते. आणि बाकीची जी पण भांडी माझ्यापैकी बऱ्यापैकी ड्राय झाली ती पण होती तिथे व्यवस्थित लावून घेते. आणि माझं थोडंसं एडिटिंगचं काम होईपर्यंत माझी जी काचेचे कंटेनर आहेत ते व्यवस्थित ड्राय होऊन जातात आणि मग ते पण मी संध्याकाळीच्या डब्याची पिशवी आहे ना त्याच्यामध्येच भरून ठेवते, म्हणजे सकाळी गडबड होत नाही आणि सकाळी डब्बे शोधावे लागत नाही. तर ती ज्याच्या गोष्टी आहेत तिथल्या तिथे ठेवून घेते. किचन प्लॅटफॉर्मवर जे पाणी सांडलेलं आहे रॅकमधलं पाणी, जे आपण भांडी सुकत घालताना, तर ते व्यवस्थित वायपरने मी क्लीन करून घेते. आणि आपलं किचन क्लिनिंग आता झालेलं आहे. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. त्याच्यानंतर ना ही टिप खूप महत्त्वाची आहे. तुम्ही देखील असे पेपर्स असतात ना आपल्या किचनमध्ये ठेवायचे. आणि मी याच्यावरनं नोट सकाळसाठी नेहमी लिहून ठेवते, कारण काही गोष्टी कशा असतात मला सचिनला सांगायच्या असतात, पण मी सकाळी ऑफिसला जाते, लवकर जाते आणि माझ्याकडनं पण घाई गडबडीत कधीतरी राहून जातात. ज्या काही अशा गोष्टी असतात की ज्या आठवणीने सांगायच्या असतात तर ते मी या पेपरवर लिहून ठेवते. किंवा मला कुठल्या गोष्टी सकाळी करायच्या असतात पण आपल्याला सकाळी घाई गडबडीत विसरायला होतील असं वाटतं, तर ते मी अशा पेपरवर लिहून ठेवते. आणि जे कुठले हे डब्बे वगैरे असतात ना त्याच्यावरती ते स्टिक करून ठेवते, म्हणजे आपल्याला विसरायला अजिबात होणार नाही. ही टिप तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर आता कामं आपली बऱ्यापैकी आवरलेली आहेत, म्हणजे सगळीच कामं आवरलेली आहेत. फक्त आता मला पाणी गरम करून ठेवायचं सकाळसाठीचं. तर आता माझं थोडंसं बाकीचे कामं आवरेपर्यंत म्हणजे थोडीशी ब्लॉगची कामं म्हणजे जे एडिटिंग वगैरे तो सगळा पाठ होईपर्यंत माझं इथे पाणी गरम करून होईल. शक्यतो आम्ही पावसाळ्यात तरी पाणी गरम करून पिण्याचा प्रयत्न करतो. इतर वेळेस आपल्याला नाही जमलं तरी निदान पावसाळ्यात तरी पाणी गरम करून प्यावं. तर बाहेर असतो तेव्हा ऑफिसमध्ये तर होतच पिणं गरम पाणी,
पण इथे आता सकाळी वगैरे लागतं पाणी किंवा रात्री पण लागतं पाणी, तर म्हणजे आता मी सकाळी रात्री असं गरम करून ठेवते म्हणजे सकाळपर्यंत ते थंड होतं. आणि मग ते ना असं गरम पाण्याला, बरेच जण बोलतात ना गरम पाण्याला थोडीशी वेगळी चव येते, पण ते असं थंड झालेलं असेल तर मग कळून येत नाही. थोडंसं कोमट वगैरे असेल तर थोडंसं कळून येतं. त्याच्यामुळे मग आता हे होईपर्यंत माझं होईल काम. तर आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर बऱ्याच दिवसांनी किचन क्लिनिंग व्लॉग शेअर केलेला आहे. आय होप तुम्हाला आवडलं असेल. आणि आज तुम्हाला जे लिक्विडची म्हणजे तुम्ही बऱ्याच दिवसापासून मला सांगत होते तू कुठलं लिक्विड वापरते, कारण मी तुम्हाला ते कमेंटमध्ये त्याचा आन्सर करत होती, पण तुम्हाला त्याचं प्रमाण आणि ते सगळं कळत नव्हतं. तर आज मी ते तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. आय होप तुम्हाला त्याचा फायदा होईल, तुम्हाला त्याचा यूज होईल. आणि अजून एक गोष्ट म्हणजे जी आपलं ड्रेनेज म्हणजे तिथे सिंकमध्ये तुम्ही महिन्यातून एकदा जी आपली ड्रेनेज पावडर मिळते ती देखील तुम्ही वापरू शकता. माझ्याकडे ऑलरेडी टाकलेली असते, तर मी आता ती टाकलेली नाहीये, पण तुम्ही ती देखील टाका, ती देखील वापरा. वापरत नसाल तर सुरुवात करा, म्हणजे सगळेच जण करतच असतील, पण जे अजून आपल्या कुठल्या मैत्रिणी वापरत नसतील तर महिन्यातून एकदा तरी कमीत कमी तुम्ही ती वापरा. तर आजच्या ब्लॉगसाठी एवढंच होतं. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन. आजच्या ब्लॉगसाठी तुमच्याकडे माझ्यासाठी काही सजेशन्स असतील मला नक्की कमेंट करून सांगा. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.